तर मला असं वाटतं की असं का करतात, पण एक खूप चांगली फिलिंग पण येते की किती म्हणजे ट्रस्ट आहे, इतका माझ्यावरती प्रेम आहे, म्हणून पूर्ण 1 रुपयाही स्वतःची याच्यात ठेवणार नाही. तर हे बघा फायनली रिझल्ट बघताय तुम्ही. मस्तपैकी असा बोंबिलचा कालवण झालेला आहे, ओल्या बोंबिलचा, ओले गुबगुबीत बोंबिलचा कालवण. नमस्कार सर्वांना. तर आता आम्ही काही फ्री झालो म्हणजे आजचा दिवस ना, म्हणजे आपला इंटरनेट बंद होता, त्याच्यामुळे आपली व्हिडिओ पण लेट पब्लिक झाली. पूर्ण त्याचेच मागे दिवस गेला. तर आता काहीतरी 5 वाजले आणि नेट स्टार्ट झालेलं आहे. जस्ट झालंय कालपासून, वायफाय बंद होता. हा, काय टीव्ही काही काम करत नव्हती ना, फोन काही काम करत होता, माझं तर अजिबात नेट चालत नाही. आणि त्याच्यामुळे व्हिडिओ पण आपली लेट झाली. आज काहीतरी 3ला व्हिडिओ पब्लिक झाली आपली. तर फोनच्या याच्यावरती कसं फोनला इथे नेटवर्क भेटतोय, पण जो नेट आहे ना एकदम स्लो असते ना. त्यामध्ये कसं झालं, आपला आजचा जो ब्लॉग आहे, जो आपण अपलोड केला, काल शूट केला होता, तो होता 25 मिनिटाचा. तर खूप मोठा होता ना, MBचा होता, MB जास्त होते. तर त्याला अपलोड करायला पण जवळजवळ 1.5 तास गेला. तर त्याच्यामुळे आपला ब्लॉग पण लेट झाला. आणि वायफाय वाला आला होता, त्याने आता प्रॉब्लेम सॉल्व्ह केला 5 वाजता आणि आता तो निघून गेला. आणि बघा टीव्ही पण चालू झाली सानूची लगेच. सानू काय करतेस, दाखव तू. पास्ता चॉपस्टिक से खाती है सानू पास्ता, आखरी पास्ता. कसं झालं, टेस्टेल आहे. आणि आम्ही बघा इथे काय खायला घेतलंय. मस्त आपण मक्का बॉईल केला आणि हे मक्का आणि रताळू. मस्त. कोणाकोणाला आवडतं असं खायला, लिचूला पण आवडते बघा, नक्की कमेंट करून सांगा. बॉईल करून मस्त वाटत नाही खायला. तर आता मला काय काम आहे माहितीये का, कारण उद्या आपल्याला नवीन मसाला तयार करायचा आहे. तर आता कसा पॅकिंग मटेरियल आहे ना, तो संपलेला आहे. तर आता मला जायचं आहे वाशीला मसाल्याचं पॅकिंग मटेरियल आणण्यासाठी. आणि मग स्नेहाला पण घरातली कामं तोपर्यंत येऊन जाते ना. बघू आता तिथे जातो मी आणि पॅकिंग मटेरियल घेतो. तर चला, तुम्हाला पहिल्यापासूनच आवडतं नाही काय लागलं तुला लिचू, का तू ओरडते? भरपूर ओरडते, डोकं लास्ट लिचूने माझं. काय ओरडते, काय आलं तुला, काय आलं? हा, तर हे थोडं टाइम झाले वाशीला गेले, तर मी असंच बसलेली. तर आता बघा, मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. आता काय करणार, हे काही सामान घेणार ना की मला कॉल करणं, स्नेहा माझ्या अकाउंटमध्ये एवढे एवढे पैसे टाक, किंवा त्यांचाच QR कोड देणार, म्हणजे जे शॉपवाले असणार. तर मला ही गोष्ट शेअर करायची आहे की पहिले माहिती कसं होता, एक 2022 पर्यंत माझा बँक अकाउंटच नव्हता, खरं सांगते. त्याच्यानंतर मग माझा बँक अकाउंट बनवलाय आणि तेव्हा तर माझ्याकडे काही पैसे पण नसायचे. पण जेव्हापासून माझा बँक अकाउंट बनलाय तेव्हापासून माझ्याच अकाउंटमध्ये सगळे पैसे येतात. तर असे कितीतरी बायका असतील, म्हणजे ज्यांच्या नवरा म्हणजे होतं ना, त्यांच्याच अकाउंटमध्ये सगळे पैसे असतात. जरी कधी काही मी त्यांच्या अकाउंटमध्ये एक्स्ट्रा पैसे टाकले जरी ना, तर ते काय करतात, काही पैसे आपले म्हणजे ऑर्डरचे वगैरे त्यांच्या अकाउंटमध्ये आले, लगेच माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून टाकतात. तर मला असं वाटतं की असं का करतात, पण एक खूप चांगली फिलिंग पण येते की किती म्हणजे ट्रस्ट आहे, इतका माझ्यावरती प्रेम आहे, म्हणून पूर्ण 1 रुपयाही स्वतःची याच्यात ठेवणार नाही. आता काही असलं ना की मला कॉल करणार, कुठलेही आपण मसाल्याचे पैसे द्यायचे, जे आपण मटेरियल आणतो, कुठलाही काही द्यायचं आहे, मसाले ग्राइंड करून आणतात, तेव्हा ते दादांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायचे. तर तेव्हा मला बोलणार, स्नेहा त्या दादांचे पैसे टाक. तर मला इतकं छान वाटतंय ना. आणि असं मी खूप लोकांच्या तोंडातून ऐकलेलं पण आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोचे हातात पैसे देताय, तर युनिवर्स तुम्हाला त्याचे डबल करून देत. आता मला माहिती नाही हे किती खरं आहे, पण 2022 पासून आमच्यासोबत या गोष्टी घडतायत. तर 1 रुपयाही ते स्वतःसाठी ठेवत नाहीये, जे काय असेल माझ्या अकाउंटमध्ये असणार. आता थोड्या टाइम त्यांचा कॉल येईल, स्नेहा एवढा बिल झालाय, मला पैसे पाठव. तर चांगलं वाटतंय असं. पण तर मला असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावा, कारण खूप लोकांसोबत असं होत असेल. म्हणजे मोस्टली जे बायका असतात घरातले, नवरा त्यांना काय करतात की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतात. मग त्यांना एक अलगच असते की मी इथे आलोय, माझ्याकडे पैसे ना, मला ट्रान्सफर कर. खूप लोक असतात. तर एक असंच छोटीशी गोष्ट शेअर करावीशी वाटली मला की तुमच्यासोबत शेअर करावी. तर थोडंसं काम होता माझं, ते मी पूर्ण करून घेतलंय. आता स्वतःसाठी चहा ठेवते, कारण मला कसं की चहा लागते 2 टायमिंगला. ह्यांना नाही लागलं तरी मी मग घेते. आता हे बोले, मी यांना विचारलं चहा घेणार, तर बोले मला चहा नको आहे. तर ते गेले त्यांचं काम करायला.
आपली देवपूजा सुद्धा झाली आहे, तुम्ही बघू शकता. महाकाल बाबांची मी पूजा केली आहे छान. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त दिवा धूप सगळं लावून झालेलं आहे. आणि हे बोलले मला की अर्धा पाऊण तास लागेल. तर वाशीला गेले तर त्यांना खूप टाइम होतोच, कारण की कसं आहे तिथे खूप सारा ट्रॅफिक असतोय. येताना पण मिळतोय ट्रॅफिक आणि जाताना पण बेलापूर वगैरे ते खूप सारा ट्रॅफिक असतोच. तर मी विचार केला की आता माझा मार्कशीट स्टार्ट झाला तर यांच्यासाठी काय जेवायला म्हणून करणार, यांना टाइम पण होणार आहे. तर मी यांच्यासाठी करते बोंबीलचं काहीतरी करते. तर हे मला बोलत होते बोंबील सुद्धा आहेत, तर मी काय आणणार नाही. आणि हे मला बोलत होते की मी पण उपवास पकडू का 1 महिना. तर मी काय बोलू नको, तुम्ही तुमचं काम आणि हे करताय, तुम्हाला पाहिजे मी बनवून देईल छानवाली तुम्हाला. तर मी ह्यांना दोघांना काहीतरी नॉनव्हेज बनवत जाणार आणि माझ्यासाठी व्हेज करणार आहे. तर सर्वात आधी मी चहा घेते, थोडा टाइम झाला चहा घ्यायला परत मला. तर आता ना आपण पॅकिंग मटेरियल घेण्यासाठी वाशीमध्ये आलो, मसाल्याचं पॅकिंग मटेरियल. चला घेऊया पटापट. इथून घेतो नेहमी मी. अपना 20 रुपये वाले 6 गोली दे, 7-10 का 4 पैकेट, 120 अपना वो जो ट्रांसपेरेंट है ना वो 2 दे. फायनली आपण पॅकिंग मटेरियल घेतलेलं आहे. चला आता घरी जाऊया. सानू काय करत होतीस? टीव्ही बघत होतीस? लिचू ठीक आहे. टोमॅटो आणि कोथिंबीर सांगितलं होतीस ना? भरपूर टाइम झाला. ट्रॅफिक होती आज. लिचू 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 गुड गर्ल. काय बोललेलीस तू? मी बोललेली की तुम्हाला खूप टाइम लागते जेव्हा पण वाशीला संध्याकाळच्या टायमिंगला जातात. कारण अरे वा बोंबीलचं कालवण बनवणार आहे का? अरे हा बोललेलीच बरोबर. मी बोलले काहीतरी करेल कालवण करतात. कालच खाला ना फ्राय. मी यायच्या अगोदर मस्त की साफ करून घेतलेली. किती ओरडते. मी फ्रेश होते पटकन. तर बघा इथे आता मी छान असं बोंबील स्वच्छ करून घेतले. एकदम गुबगुबीत बोंबील होते. माझं तर कसं तर मार्गशीर्ष पण यांच्यासाठी बनवायचं आहे तर मी बनवते. आणि इथे बघा कालवणसाठी मी पेस्ट करणार आहे. टोमॅटो घेतलाय, खोबरा घेतलाय थोडासा आणि 2 हिरव्या मिरची आणि ते लसूण घेतलाय. तर चला आता मी पटकन असा एक क्विक आपला काय म्हणतात बोंबीलचा कालवण करून घेते. खूप टेस्टी रेसिपी होते ही पण. लसूण शिजला ना की मी वाटण ऍड केलाय. ऍक्च्युली मला ना मसाला ऍड करायचा होता आधी, पण जाऊ द्या. वाटण मध्ये काय काय घेतलंय सांगितलं. फक्त आणि फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलायच. तुम्ही घरी बसून कोलंबीचे पापड आणि स्नेहा लजीज मसाला ऑर्डर करू शकता. आणि हळद बस. रिझल्ट बघा जेव्हा होईल तेव्हा आपल्या मसाल्याचा. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि आता स्नेहाने झाकण दिलाय. हा झाकण आपल्याला 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे. याच्याने काय होतंय मसाल्यानं पटकन शिजून जातात. बरोबर. तुझ्यासाठी काय करणार आहे मग? खिचडी करणार सानू आणि माझ्यासाठी. पण सानू पण बोंबील काही खाणार नाही. आज दावत आहे मेरी तो अगेली की दावत. चपाती खाणार का? चपातीचं पीठ पण आहे. चपाती नको नको नको. भाकरी आहे ना. दुपारी चपाती खाली म्हणून. भाकरी भाकरी. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो ना म्हणजे असे रेसिपी दाखवतो तुम्हाला का आता आपल्याला 10 मिनिटं झाकण द्यायचं आहे, 15 मिनिटं झाकण द्यायचंय, तर असं नाही कंटिन्यू नाही ठेवायचं. मध्ये मध्ये झाकण काढून बघायचं, लागलं नाही पाहिजे. एवढा सगळ्यांना समजतं. नाही पण असं मी बोलतोय कसं आपल्याला जे बोलतात ना बॅचलर असतात ते पण आपले व्हिडिओज बघतात, शिकतात. मग आता कसं माहितीये का त्यांना वाटेल की 2-3 मिनिटं मग ते बघणार नाही पुन्हा करतो. हा कारण पहिले आपल्याला किती म्हणजे मेसेज करायचं का दादा तुमची रेसिपी बघून आम्ही हे ट्राय केलं ते ट्राय केलं. हा आता पण करतात पण ते कसं म्हणजे सांगितलेलं बरं ना.
बॅचलर असतात ते कसं मग तसंच फॉलो करतात. बटर सही करतेस का? चल मग मी पटकन पूजा करून घेते बाबांची. पूजा तर मी केलीस का? ओके, मी पण करून घेते. मी पण बाहेरून आलो ना आता. ही पूजा पण झाली. चला बोला सर्वांनी जय श्री महाकाल. ही पूजा करता करता स्नेहाने पाणी पण टाकला. किती? 1.5 ग्लास पाणी टाकलाय आणि छान असा उकळ आला ना तोपर्यंत आपण झाकण ठेवायचं. ओके. तर हे बघा मस्तपैकी उकळ असा आलेला आहे. आता या स्टेजला आता स्नेहा बोंबील टाकणार आहे. मस्तपैकी साफ केलेले आहेत बघा. काही सुगंध आलाय मसाल्यांमधला ना. जेव्हा मसाले शिजतात ना तेव्हा मस्त सुगंध येते ना. खूप सारे होतील खाईन ना मी तुझ्या हातचं. उद्या आपण खाऊ शकतो बोंबील. उद्या शनिवार आहे. शनिवार मी पण पकडतोय. बरोबर. आज खाणार तुम्ही, परत उद्या नाही. तर हे बघा अशी मस्तपैकी आता हलकी एक गाठली मारलेली आहे. गाठली काय म्हणजे डिप केलेले आहेत फक्त बोंबीलला. वरती दिसत होते ते. आणि या स्टेज वरती आता झाकण दिलंय. किती टाइम द्यायचं आहे? आता कमीत कमी 7 ते 8 मिनिटात आपली रेसिपी रेडी होते. ओके. तर आता रेसिपी झाल्यावरती बोलूया. तर हे बघा फायनली रिझल्ट बघताय तुम्ही. मस्तपैकी असा बोंबीलचा कालवण झालेला आहे. ओल्या बोंबीलचा, ओले गुबगुबीत बोंबीलचा कालवण झालेला आहे. चला जेवायला बसूया. आणि मग स्नेहाने आता कोथिंबीर टाकलेली आहे. किती सुंदर असा सुगंध पण आलेला आहे बघा. तर आता आम्ही तिघे पण जेवायला बसलोत. या सर्वांनी जेवायला मूग डालची खिचडी, लोणचा, पापड आणि मस्तपैकी माझ्यासाठी बोंबील. बोंबील बघा अजिबात तुटलेला नाही. तुम्हाला एकदा दाखवतो जाऊन बघा. एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. हे बघा छान. अरे पापड कोण खाते? खूप छान, मस्त छान झालं. राईस, ग्रेव्ही तर एवढी भारी झाली ना. एक नंबर झाली ग्रेव्ही. या जेवायला सर्वांनी. एकच नंबर. लजीज बोंबील. गरम आहे गरम. टेस्टी असल्यावरती काय गरम, काय नरम, काय थंड सगळं चालतं. एक नंबर. पूर्ण रेसिपी दाखवली, नक्की ट्राय करा. खिचडी कशी झाली? तर आता रात्रीची 12:15 वाजलेत आणि फायनली जेवढे पण ऍड्रेस टाईप करायचे होते ते माझे टाईप करून झालेले आहेत. आणि सानू आता जागी होती पण झोपाचं नाटक करते. सानू समजला, नाटक करत होतीस. स्नेहा तर रिअल मध्ये झोपली. आणि आता आपण, अरे स्नेहा जागी आहे, सानू पण जागी. तर आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. सानू, स्नेहा.